हाय गाईज, तर आता आम्ही चाललो रेवदंडा बीच वरती आणि आहे सोबत माझी दीदी आणि मी आणि हा माझा भाऊ आणि तू येडी. असं रिस्पेक्ट करतात ही मुलं. तुझं इंट्रोडक्शन सांग त्यांना. किती रे सांग. इयत्ता 4. तुझं नाव सांग पूर्ण. मी रशिश मात्रे, तुकडी व. विच सॉन्ग यू आर सिंगिंग राईट नाव? कुठलं विसरले सॉन्गचं नाव? सॉन्गचं नाव कुठलं होतं? विसरलं. हां, तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा. गाइस, तर ही सुंदर नगरी आहे चौल नगरी. इधर लॉट्स ऑफ कोकोनट ट्रीज है. हाय गाइस, टेकिंग ओवर धनुष चॅनल फॉर सम टाइम. आता मी चौलच्या रस्त्यांवर चालते आहे. मी चालले आहे बीचवर आणि हा जो पार्ट आहे ह्या रस्त्यावरचा माझा सर्वात फेवरेट पार्ट आहे. सो आय जस्ट वॉन्टेड टू शो यू समथिंग. पार्ट ऑफ दिस स्ट्रीट म्हणजे आपल्या लहानपणी जे चित्रकलेचं पुस्तक होतं आपल्याकडे आणि त्याच्यावरती जे चित्र होतं ते कदाचित हेच असू शकतं असं मला नेहमी वाटतं. मी जेव्हा पण इथून चालते. आणि ही आहे धनश्री घरत, जिला तुम्ही ओळखतच असता. गाईज, आता सनसेट टाइम आम्ही खूप एक्साइटेड आहोत कारण का इथूनच व्ह्यू असा दिसतोय. स्टेट येऊन मी तुम्हाला लवकरच सनसेट दाखवते. आपल्यासोबत आज अजून एक व्यक्ती आहे जी ऑलरेडी पोहोचली आहे रेवदंड्याला. मी लवकरच भेटवून देते. गेस करा तिथपर्यंत कोण असेल ती मुलगी. तिथपर्यंत सनसेटचा आनंद घ्या गाईज. माझ्या ट्रायपॉडचं बटन हरवलं त्या टूर्स अँड ट्रॅव्हलच्या बसमध्ये. म्हणजे ॲक्च्युली ट्रायपॉड स्टिकवरती जे बटन असतं ब्लूटूथशी ज्याने कनेक्ट होतो फोन, ते बटनच हरवलं. मला आठवतंय लास्ट ट्रॅव्हल्समध्ये ठेवलं होतं. लोक बघतायत बट स्टील आपण व्लॉग स्टार्ट ठेवायचं आहे. माझा भाऊ बोलतोय की दीदी या क्रेनची व्हिडिओ कर. सो मी घेते या क्रेनला. पण बघा, त्याला ते क्रेन JCB वगैरे ह्याच्यातच खूप इंटरेस्ट आहे. मला नाही कळते की लोक माझ्याकडे स्टेअर काय करतायत येता जाता. मला पण एकदम ऑकवर्ड होतंय. हे दोघं पोहोचले आहेत पुढे आणि मीच मागे राहिली आहे. एवढ्या फास्ट गेली आहे ना दीदी. एल्डर सिबलिंग्स एवढे हरामी का असतात यार. मला कोणीतरी कमेंट केली की तुझा आवाज खूप गोड येतोय, तर ती मला बोलते की तो माणूस बहिरा असेल. सिरियसली गाईज, खूप मस्त पक्ष्यांचा थवा गेला पण माझा कॅमेरा ओपन होईपर्यंत, आय मीन ऑन होईपर्यंत तो गेला. गाईज, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की चौल रेवदंड्याची मच्छी. गाईज, मी इकडे व्हॉइस ओव्हर देते कारण का रस्त्यावरती खूप आवाज होता. नीट बघा हा रस्ता, कारण का रेवदंड्यावरती मच्छी इथेच विकायला येते. इथेच कोळण मावशा मच्छी विकायला बसलेल्या असतात. तुम्ही कधी आलात तर इकडून मच्छी घ्या. गाईस, तर तुम्ही रेवदंड्यात वगैरे फिरायला आलात तिथे खूप गोष्टी फिरण्यासारख्या आहेत आणि ॲस्थेटिक आहे सगळं. इफ यू आर अ फोटोहोलिक तर तुम्ही याच कारण इकडे खूप पीसफुल आहे सगळं आणि ग्रीनरी आहे सगळीकडे. जर का तुम्हाला क्राऊड एरिया अवॉइड करून कुठे जायचं असेल तर रेवदंडा अलिबाग इज अ बेस्ट थिंग. रेवदंड्यात ते याच मी तर सांगेन. गाईज, हे मागचं झाड बघा किती ॲस्थेटिक वाटते. हे पण झाड खूप छान वाटते आणि सनसेट पण आहे बॅकग्राऊंडला. तर आता आपण बीचवरती पोहोचलोय. सुरूची झाडं खूप छान वाटतात. वीकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे, गाड्या आहेत. वाव गाईज, सनसेट एक नंबर आहे. मला आत्ता कळलं की दीदीने मला कॉल का केला, कारण तिला माझ्या फोनमधून सनसेटचे फोटोज काढायचे होते. हीच खूप गर्दी आहे. पहिल्यांदा बीचपर्यंत गाड्या आल्या असतील पहिल्यांदा. आता आपल्याला दीदीला शोधायचं आहे. बघा तुम्हाला कुठे दिसते का इकडे? मला तर नाही दिसत आहे.
गाईज आम्ही नेहमी रेवदंडा बीचवरतीच येतो, पण आज ह्या मातीला काय झालंय काय माहिती, पाय असे धसतायत. हे बघा धसतायत, चिखल चिखल आहे खूप. इथे आहेत आपली लोक. सारी दुनिया एक तरफ और ये एक तरफ. खातोय इथे पण येऊन चिप्स खातोय. दीदी कसं वाटतंय? तिचं नेहमीच असतं. अरे केस बघ कसं वाटतंय? सनसेट मिस झाला यार. बीचवर आले त्यातच माझं सुख आहे. गाईस सर आपला जो माणूस आहे मी तिला न्यायला चालली आहे. तिने बघितलंय मे बी आपल्याला, तुम्हाला पण दिसत असेल ती थोडीशी. कुठे गेली? ही बघा ही बघा ही बघा. तर आपल्या माणसाचं लक्ष गेलंय आत्ता. मी कधीपासून तिला हात करते हाय हाय, तिचं लक्षच नाही, ती दुसरीकडे बघते. शोधत होती. तर हा होता तो माणूस ज्याला न्यायला मी आले होते इकडे. आई ग बिचारी, हे बघ सगळं घेऊन आली. काही सनसेट एवढा छान दिसतोय ना, एक मिनिट, खूप भारी वाटतंय यार. तर आता आम्ही दाबेली खातोय, तुम्ही पण खा. बाय बाय.